सोलापूर विभागामध्ये रेल्वेवर 10 दिवसात दुसऱ्यांदा दगडफेक करण्यात आली आहे। मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। पारेवाडी वाशिंबे दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय। सोलापूर विभागात 10 दिवसात दुसऱ्यांदा रेल्वेवर दगडफेक करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अज्ञात इसमांनी पुन्हा एकदा मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक केलेली आहे। अवघ्या 10 दिवसात पुन्हा अशी घटना घडल्यामुळे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या दगडफेकीमध्ये विकलांग डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ जखम झाली असून त्याला तात्काळ प्रथमोपचार देण्यात आलेले आहेत। अनिकेत लहामुने असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो पुणे ते कुर्डुवाडी असा प्रवास करत होता। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, 10 दिवसात दुसऱ्यांदा रेल्वेवरती दगडफेक होतीये, प्रशासन काय करतंय? प्रज्ञा, नक्कीच खरं सोलापूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ पारेवाडी वाशिंबे दरम्यान ही घटना घडली आहे। मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक काल रात्री करण्यात आली। खरं तर 10 दिवसात दुसऱ्यांदा हा प्रकार घडतोय। काही दिवसापूर्वीच मुंबई सोलापूर प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवरती देखील अशाच पद्धतीनं अज्ञात इसमांनी दगडफेक केलेली होती। त्यामध्ये देखील रेल्वेचं नुकसान झालेलं होतं आणि आता पुन्हा एकदा मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती ही दगडफेक करण्यात येते। खरं तर या सगळ्या प्रकारामुळे 10 दिवसात जवळजवळ दुसऱ्यांदा ही घटना घडल्यामुळे आरपीएफ आणि लोहमार्गांच्या गस्तीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये अशा घटना घडत होत्या। बरोबर आहे, त्यामुळे आता आज हा प्रकार घडल्यानंतर या प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आहे। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।